खास दिवाळीला ना कोणती इन्स्टंट ना कोणती झटपट ना कोणती मैद्याची ना कोणती रव्याची, तर आपल्या खास दिवाळीला हीच चकली झाली पाहिजे, भाजणीची चकली. आणि ही भाजणीची चकली कुरकुरीत होण्यासाठी कोणतं प्रमाण जास्त कोणतं कमी घ्यायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पारंपरिक पद्धतीची आहे आणि खूप टेस्टी अशी झालेली आहे 1 किलोच्या प्रमाणात. तर कोणतं प्रमाण जास्त घ्यायचं आणि कोणतं ते बघूयात. तर इथं मी 600 ग्राम तांदूळ घेतलेला आहे. आपण कधी पण अर्धा किलो 1 किलोचं जर असेल चकली तर अर्धा किलो तांदूळ घेतो, पण तसं न करता डाळीचं प्रमाण कमी करायचं आणि तांदळाचं प्रमाण जास्त करायचं. तर 600 ग्राम तांदूळ मी आणि डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. दुकानच्या डाळी असतात, पावडर लावलेली असते. चांगलं धुवायचं आहे आणि वाळवायचं सुकवायचं आहे चांगलं, कारण आपल्याला भाजायचं आहे. थोडं जरी ओलं राहिलं तरी भाजताना कडकडीत वाळलं जातं, पण शक्यतो आपण फॅनच्या हवेखाली वाळून घेऊयात तांदूळ डाळ आणि धुवूनच घ्यायचं आहे, कारण धुतल्यामुळं मऊपणा येतो तांदूळाला आणि डाळीला पण. तर ही बघा, ही माझी 200 ग्रामची वाटी आहे. तर या 3 वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे. रेशनचंच आहे. चकलीला अनारशाला रेशनचं शक्यतो वापरा, खूप छान कुरकुरीत पदार्थ होतात, खुसखुशीत होतात. तर ही 200 ग्राम प्रत्येक पदार्थ मी याच वाटीनं मोजून घेणार आहे. तर 3 वाट्या तांदूळ आहे, 1 वाटी हरभरा डाळ आहे, अर्धी वाटी मूग डाळ आहे आणि थोडंसं कमी उडीद डाळ आहे. असं मी 600 ग्राम तांदूळ आणि 300 ग्राम अशी आपली डाळ झालेली आहे. आणि पोहे आणि साबुदाणा हा आपला 100 ग्रामच्या आसपास आहे. त्याच्यामध्ये धने, जिरे, ओवा हे सगळं मिळून आपलं पूर्ण असं 1 किलोचं होतं, भाजणी होती ही. तर हरभरा डाळ माझी घरची आहे, त्यामुळे मी ती काय धुतली नाही. जे दुकानचे आहेत ते धुतलेले आहेत. हरभरा डाळ पण 200 ग्राम आहे. बघा, एकाच वाटीचं माप आहे, त्यामुळं डाळ थोडीशी कमी घ्यायची, कारण डाळ थोडीशी चिकट असते आणि आपली चकली थोडीशी चिकटपणामुळे कडक होऊ शकते. तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवलं ना तर आपली चकली खुसखुशीत आणि आतून पोकळ व्हायला मदत होते. त्यामुळं डाळीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं 100 ग्रामनं आणि तांदळाचं वाढवायचं. ही खूप महत्त्वाची टीप आहे. यानंच तुमची चकली बिघडणार नाही किंवा कडक होणार नाही. या पद्धतीनं तुम्ही घ्या, 1 किलोचं प्रमाण बरोबर 1 किलोची चकली तयार होते. तर आता हे आपण भाजून घेऊयात. तांदूळ जास्त पण काळपट करायचे नाहीत, खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. 3 वाट्या तांदूळ आपण एकदाच भाजून घेणार आहोत. चांगले वाळलेले आहेत. थोडंसं ओलसर असलं तरी चालतं, भाजल्यामुळं कडक होतात ते. तर थोडासा कलर लालसर झाला की काढायचा आहे, कारण परत आपण चकली तळणार आहोत, त्यामुळं चकलीचा कलर परत काळपट येऊ शकतो. त्यामुळं तांदूळ इतपतच भाजायचे. कढई गरम आहे तोपर्यंत चांगली हरभरा डाळ पण अशीच भाजून घ्यायची आहे. डाळी थोड्याशा जास्त भाजायच्या, कारण डाळी भाजल्यामुळं त्याच्यातला चिकटपणा खूप कमी होतो आणि कुरकुरीतपणा येतो चकलीला. तर थोडीशी तांदळापेक्षा जास्त डाळ भाजलेली आहे मी. आता इथं मूग डाळ आणि उडीद डाळ एकदाच भाजून घेणार आहे, कारण या दोन्ही डाळीला उष्णता एकच लागते, त्यामुळं काही फरक पडत नाही एकत्र भाजल्यावर. आता साबुदाणा, आपल्याला साबुदाणा हलका होईपर्यंत भाजायचा आहे. जर साबुदाणा चांगला भाजला नाही तर चकली कडक होऊ शकते. ही दुसरी महत्त्वाची टीप आहे. चांगला पांढरा झाला कीच काढायचा आहे. पोहे पण कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. लगेचच आपण अशा पद्धतीने हे असं, आणि दळून आणताना हे धने, जिरे, ओवा भाजायची गरज नाही, कारण चकली तळताना परत ते करपट होते. फक्त गरम केलेल्या याच्यातच लगेचच टाकून द्यायचे आहेत. धने 2 चमचे, जिरे 2 चमचे, ओवा 1 चमचा. आणि हे गरम असताना सगळं मिक्स करायचं. त्याला पण चांगलं असं मॉइश्चर निघून जातं त्याच्यातलं पण. आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे. आणि गरम गरम आणायचं नाही, नाहीतर चांगलं पीठ येत नाही. या पद्धतीनं आपण हे 1 किलोचं पीठ आणलेलं आहे दळून. तर सगळ्या चकल्या मी एकदाच करून घेणार आहे. तर हे पीठ तुम्हाला चाळायचं असलं तर चाळू शकता, कारण माझं चाळणीच्या मी ह्याच्यावर चाळून म्हणजे दळून आणलेलं आहे, त्यामुळे सगळं चाळल्यासारखंच पीठ येतं. तर इथं तुमच्या चवीनुसार हे करायचं. अर्धी वाटी तरी तीळ चांगली मोठे गेले पाहिजेत. मीठ, हळद, तिखट हे तुमच्या चवीनुसार घ्यायचं आहे. तीळ थोडेसे जास्तच वापरा, कारण तिळामुळं चकलीला खूप छान टेस्ट येते. होता होईल तितकं आणखीन वापरा. मी थोडंसं कमी घेतले तरी यात तुम्ही जास्त घेऊ शकता. आता त्याच वाटीनं आपल्याला 1 मोठी वाटी कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे. हेच करायचं, उकड घ्यायची नाही. शक्यतो चकलीला
तेलाचं कडकडीत मोहनच टाकायचं, चकली छान खुसखुशीत होते आपली. आणि दिवाळीची चकली ही अशीच झाली पाहिजे, त्यामुळं याच पद्धतीनं करायची. उकड कोणी घेतं पण त्याची चकली होते खुसखुशीत, पण आपली ही चकली तोड नाही हिला, पारंपरिक पद्धतीची चकली असे म्हणता येईल याला. तर हे सगळं गरम असतानाच उलटण्यानं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला हे गरम तेल लागलं गेलं पाहिजे. कडकडीत तेल धूर निघेपर्यंत तेल टाकलेलं आहे मी. थोडंसं कोमट झाले की मग दोन्ही हातानं हे सगळं पीठ असं चोळून घ्यायचं आहे. सगळीकडे तेल लागणं हे एक महत्त्वाचंच आहे, यानं चकली आपली छान होते. त्यामुळं सगळं पीठ असं दोन्ही हातानं चोळून घ्यायचं आहे. छान असं म्हणजे मोहन सगळीकडे लागलं जातं. कडकडीत तेलाचं मोहनच टाकायचं चकलीला. कोणतीही चकली करा तुम्ही, पण टाकायचं. यानं चकली आपली छान टेस्टी होते बरं. उकड घेण्यापेक्षा किंवा असंच गरम पाण्यात मळण्यापेक्षा असं गरम तेलाचं मोहन टाकलं ना, चकलीला चांगला खमंग टेस्ट कुरकुरीतपणा येतो. आता तेल आपलं मोहन चांगलं पिठाला लागलंय, तर आता आपण कोमट पाण्यानं हे पीठ मळून घ्यायचं आहे. शक्यतो कोमट थंड वापरायचं नाही, कोमट वापरायचं. म्हणजे छान पीठ मळलं जातं आणि पाणी पण थोडंच लागलं जातं, जास्त लागत नाही. गरम पाणी असेल तर कोमट, जास्त गरम पण नाही. आणि एक गोळा सॉफ्ट ठेवायचा आणि एक जरा कडक ठेवायचा, कारण आपल्याला वाटलं पीठ पातळ झाले तर तो कडेला ठेवलेला गोळा त्याच्यामध्ये मिक्स करता येतो आपल्याला. त्याच्यातला अर्ध पीठ मी सॉफ्ट मळालेलं आहे, पण पाण्याचा वापर कमीच ठेवायचा, नाहीतर काटे येत नाहीत. त्यामुळं चांगलं मळायचं, थोडंच पाणी लावायचं पण मळायचं. आणि एक थोडंसं असंच ठेवलं आहे बघा. सॉफ्ट गोळा दाबला तर त्याला चिरा जात नाहीत, म्हणजे ती चकली त्याची छान होते. आणि पलीकडच्या गोळ्याला चिरा जातात, म्हणजे ते आपल्याला सॉफ्ट करायचं आहे. तर आता बघा सॉफ्ट झालेला असा गोळा पूर्ण फुल असा शेवग्यामध्ये तेल पाणी लावायचं आहे शेवग्याला, म्हणजे छान आपली तार खाली पडते. तर बघा असं छान मळल्यामुळं कितीही तुम्ही वरून चकली टाका खाली, ती मोडत नाही. आणि अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत. माझ्या या शेवग्यानं काय होतं, थोड्याशा काटे थोडेसे कमी येतात, पण छान येतात, आलेत तेवढे काटे. पण काही काही शेवग्यानं काय होतं, चांगले आणखीन जास्त ते हाताने वरून फिरवतात ना, त्याला काटे जास्त चांगले येतात. तर हे माझा खूप जुना शेवगा आहे. नवीन शेवगे जे आलेत ना, त्याला काटे खूप छान येतात. त्या शेवग्यानं होता होईल तितकं नवीन शेवगा घ्या तुम्ही, तुम्हाला काटेची चकली आवडत असेल तर. यानं पण येतात छान, पण हे खूप जुना शेवगा आहे माझा, चोऱ्या. तर बघा सॉफ्ट पीठ केल्यामुळं असं किती छान आपली चकली तयार व्हायला लागलेली आहे. एका शेवग्यामध्ये 3 ते 4 होतात चकल्या. अशा चांगलं दाबून भरल्यामुळं ताराही तुटत नाहीत. आणि बघा 3 ते 4 झालेत माझ्या पूर्ण अशा एका शेवग्यामध्ये. या पद्धतीनं सगळ्या करून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या प्रमाणात करा. कोणी मदतीला असेल तर खूपच चांगले, चकलीला मदतीलाच घ्यावं लागतं. आणि असं उलटण्यानं मीडियम गरम तेलामध्ये अगोदर तेल चांगलं गरम करायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम करून मग चकल्या तळून घ्यायच्या आहेत. कडकडीत तेलात चकली शेवटपर्यंत नाही तळायची, कच्च्या राहतात. पुन्हा त्या चकल्या सादळून जातात, म्हणजे त्या नरम पडतात. एक जरी नरम चकली डब्यात गेली ना, बाकीच्या सगळ्या नरम पडतात. मग चकली शेवटपर्यंत डब्यामध्ये आहे अशी जर तुम्हाला वाटत असेल चांगली खुसखुशीत राहावी, तर तेल तळण्यावरच चकली खूप आहे. मीडियम गॅसवरच चकल्या, वेळ लागतो चकली तळायला, पटकन चकल्या तळू शकत नाहीत. आणि लालसर थोड्या झाल्याशिवाय तेलाच्या बाहेर काढायच्याही नाहीत. आपल्याला वाटतं कलर लाल नको, पण नाही काढायच्या, तेलावर छान तळून घ्यायच्या आहेत लालसर. आणि थोड्या लाल झाल्या कीच मग बाहेर काढायच्या. जर तशाच कच्च्या काढल्या तर त्या चकल्या परत तुम्हाला डबल तळाव्या लागतील आणि नरम पडतात त्या तारा. आता याच्यापेक्षाही थोडंसं तुम्ही आणखीन लालसर चकली तळून घ्या, कारण त्या चकल्या कुरकुरीत खमंगही होतात आणि खूप दिवस डब्यामध्ये आहे अशा राहतात. या पद्धतीनं मी सगळ्या चकल्या 1 किलोच्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा तळून घेतल्यानंतर त्या चकल्या पूर्ण अशा मी एका ताटामध्ये तेल निथळून अशा भरल्यात बघा. चकलीला कलर सुंदर आलेला आहे. खूप वेळ लागला मला एवढ्या चकल्या तळायला. तर या दिवाळीला याच पद्धतीनं या मापानं नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका.
भेटूया तशाच छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.